लक्षवेध न्यूज नेटवर्क. अचूक वेळ अचूक बातमी. मी अमृता. लक्षवेध न्यूज नेटवर्क मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. तर आज आपण पेनूर जिल्हा परिषद गटातील पेनूर या गावी आलेलो आहोत. तर गेले काही दिवस आपण सर्व गावांमध्ये जाऊन जनतेचा कौल कोणत्या पक्षाकडे आहे हे आपण जाणून घेत आहोत. तर आज पेनूर मधील जनतेचा जनमानसांचा कौल कोणत्या पक्षाकडे आहे हे आपण छोट्याशा ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून एक आढावा घेणार आहोत. नमस्कार दादा. हा बोला. तर आता काही जिल्हा परिषदच्या निवडणुका चालू आहेत, तर त्याबद्दल काय सांगाल? म्हणजे भाजपकडून रामदास चौरे आहेत आणि शिवसेनेकडून चरणराज चौरे आहेत. तर काय वाटतं की म्हणजे जास्त हवा कोणाच्या? गेल्या 30 वर्षाच्या कालखंडात पेनूर जिल्हा परिषद गटाचा जो विकास व्हायचा होता तो या ठिकाणी पूर्ण खंडित झालेला आहे व तो विकास कुठंच आपल्याला बघायलाही मिळत नाही. आपण जिल्हा परिषद गटातील 10 गावं तरी बघितली तर विकास म्हणजे काय हे बघायला तुम्हाला कुठंच मिळणार नाही. कारण या आंदकरांनी आणि जे काय पहिले जिल्हा परिषद सदस्य होते त्यांनी कुठल्याही प्रकारचा विकास किंवा विकास कामांसाठी कुठल्याही प्रकारचा निधी या ठिकाणी दिलेला नाही. त्यांनी नेहमी पेनूर जिल्हा परिषद गटाला मागं कसं राहता येईल ह्याचा प्रयत्न केला. आपण बघितलं असेल. त्याचबरोबर आता जे 1 नंबरचे उमेदवार आहेत चरणराज चौरे यांनी पेनूर जिल्हा परिषद गटातील 9 तालुक्यात मोठ्या प्रमाणात निधी आणण्याचं काम शिवसेनेचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून भरपूर असा निधी आणलेला आहे. फक्त पेनूरसाठी नाही तालुक्यासाठी जेवढा निधी आणता येईल त्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेला आहे. विजेचा प्रश्न असेल, रस्त्याचे प्रश्न असतील, विविध रस्त्याचे प्रश्न असतील, पाणवाटेचे प्रश्न असतील, सगळे प्रश्न या ठिकाणी कोणताही स्वार्थ न ठेवता मागील 3-4 वर्षापासून जसे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते त्या काळापासून चरणराज चौरे यांनी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी विकास आणण्याचं काम केलेलं आहे. त्या विकासाच्या जोरावर आणि आपण बघितलं असेल पेनूरमधील सगळ्यात मोठी गोष्ट जी असेल तर आपण आपल्या पाठीमागे बघत असं शिवमारक. या शिवमारकासाठी बऱ्याच जणांचा विरोध होता. तो विरोध कोणाचा होता, काय होता हे सर्वसामान्य जनतेला पेनूरमध्ये जिल्हा परिषद गटातील माहिती आहे. तर हे पेनूरच्या अस्मितेचा व स्वाभिमानाचा प्रश्न होता. तर ते स्मारक आमच्यासाठी खूप स्वाभिमानाची गोष्ट झालेली आहे. ते स्मारक चरणराज चौरे यांनी केलेलं आहे. त्यामुळे येथील सर्वसामान्य जनता या पुढील काळात छत्रपती शिवाजी महाराजांनुसार चरणराज चौरे यांच्या पाठीमागे राहतील यात काही शंका नाही. तर आता जसं की भाजपनं म्हणजेच रामदास चौरे यांनी काही विकास केला नाही का? नाही, विकास कोणी केला किंवा कोणी केला नाही याबद्दल मी काय सांगू नाही शकत. पण माझ्या समोर जो विकास दिसतो हे चरणराज चौरे यांनी केलेला आपल्यालाही पाहायला मिळेल. आपण ज्या ठिकाणी जाल त्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी पाट्या लागलेल्या दिसतील. तर त्या ठिकाणी एकच नाव दिसेल, चरणराज हनुमंत चौरे आणि शिवसेना. त्यांनी जे विकास केलाय ते आपल्याला पाहायला मिळेल. कुणी केलाय ना केलाय त्याच्याविषयी मी काय बोलू शकत नाही. पण ज्यांनी केलाय त्यांनी केलाय ते आपल्या समोर आहे. धन्यवाद. ते चरणराज चौरे म्हणतायत, काय वाटतं तुम्हाला? ते माझे क्लासमेट आहेत आणि रामदास चौरे हे पण माझे क्लासमेट आहेत. हे दोघे माझ्या जवळचे आहेत. मी पुण्याला असतो पण मी इकडे आलो कधी कधी भेटत असतो, काय विषय नाही. पण सुंदर काम केलंय ह्या चरणराजनी आणि अख्खं गाव हलवून टाकलंय. बाकीचे पहिले पोटर काय करत नव्हते पण हे सुंदर काम केले. त्यामुळे एकच धनुष्यमान एकनाथ शिंदे, दुसरं काय ऑप्शन नाही. तर धनुष्यबाणाला जर म्हणजे धनुष्यबाणाला आपण मतदान केलं तर आणखी पेनूरचा विकास होईल? 1 लाख घेऊन हे करणार नाही. तरुण पिढी करणार आहे, नाटक करणार आहे आणि करतोच आहे. हे अगदी माझ्या रोडला तो पण राहिला तिकडे बरं का. हा उमेदवार आहे तो. आधी माझा क्लासमेट आहे. डोंट वरी. आणि करतो काम सुंदर करतो. डोंट वरी. नमस्कार दादा. नमस्कार. मी सुधीर हनुमंत चौरे, उमेदवार चरणराजचा मोठा बंधू आहे. माझ्या भावानं ह्या तालुक्यामध्ये भरपूर विकास केलेला आहे. एकनाथ शिंदे साहेबांचा जवळचा माणूस म्हणून त्याला ओळखलं जातं. तरी आंबेडकरांच्या विरुद्ध एकमेव संघर्ष करणारा चरणराज चौरे आहे. तुम्ही काय सांगा? मी विठ्ठल रंधवे पेनूरला म्हणतोय. आमचा गुलाल पडलाय, फक्त गुलाल आणून ठेवलाय, विषय संपला. गुलाल कोणाचा आहे म्हणजे? चरण चौरे. नाद बी करायला कोणीच करायला. सर्वजण चरणराज चौरे म्हणतायत. चरणराज चौरे मत पडणार आहे. 1 नंबर मत पडणार सगळ्यात. भाजपला नाहीत का मग मत? हो, ते आम्ही शिवसेना टाकणार. शिवसेना टाकणार. शिवराय. मी पेनूरचा मतदार आहे. माझं मत ही चरणराज चौरे यांना डोळे झाकून टाकणार आहे. चरणराज चौरे हा असा विकास करणारा माणूस आहे. आज पेनूरमध्ये हा शिवाजी महाराजांचा पुतळा एकाला जमला आणायचं.
पहिल्यांदा आणला माघारी घेऊन गेली, पुन्हा आणला, पुन्हा म्हणजे त्यांनी सांगितलं "बाबा, मी इथं काही करून पुतळा बसवतो." आज हा अश्वरूढ पुतळा आज एकनाथ शिंदेने भेट दिला पेनूरला. करावं तितकं म्हणजे कौतुक त्यांचं कमीच आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे चरणराज चौरे यांचे काम मागायला त्याला डीपी, रस्तं, आरोग्याची सेवा असू द्या, पुन्हा कुठलीही गोष्ट असू द्या, कुठल्याही गोष्टीत त्यांचं म्हणजे कवाच मग कमी पडू दिलेलं नाही. चरणराज चौरे हा कामाचा माणूस आहे आणि उगवता तारा आहे. तारा कवाही खाली तुटून जाणार नाही आम्ही. आणि दुसरी गोष्ट, जे अप्पर तहसीलदार जे होतं पिनूर आमचं गाव, म्हणजे ही जी 10 गावं जी आहेत ती पिनूर, पाटकोल जी काय असतील ती मला काय माहित नाही, ती सगळी तहसीलला पिनूर आपलं काय ही जी गावं होती मोहोळमधनं काढून अनगर अप्पर तहसीलला जोडली होती. ती आमच्या ठाण्या भागानं एकमेव चरणराज चौरे यांच्यामुळं ती गावं आम्हाला इथं राहिली. नाहीतर आज अनगरला आम्हाला जाऊन हेलपाट घालायला आणि त्यांचं बोट चाटवलेली एवढी म्हणजे बिकट अवस्था होती. अनगरकर हे काय हिटलरशाही असली थोडक्यात. हा, तर मग आणखीन काय वाटते, भाजपनं काही विकास केला नाही? भाजपनं काय विकास केला? काय नाही, सगळं महागाई वाढवून टाकली. पेट्रोल मागलं, डिझेल, गॅस मागवला, सोनं तर आज काय पेटवलंच त्यांनी. कुठे गेलं? 1,78,000 रुपये सोनं. लगा मला तुमची 2 नंबरवाले पैसे म्हणजे 2 नंबरवाली सोनं मागवते, ती गोरगरीब सोनं घेत नाही. त्याला चुली पेटत नाही, सोनं कशाला घ्यावं? त्याला उलट तर शेंगदाणा संपलं तर ते पेट्रोल संपलं तर बायको आजारी तर कापड फाटली. काय कसं खरं जगायचं काय? अवघड परिस्थिती आहे. काय वाटतं आता चरणराज चौरे हे भाव विकास करतील का? नाही आता कसं आहे, पहिलं पाऊल आहे हे. कसं आहे, झेडपीचं इलेक्शन आहे हे इलेक्शन म्हणजे काय बाबा, विधानसभेचं नाही किंवा लोकसभेचं नाही, त्यांचे पाऊल म्हणजे पहिलं पाऊल आहे त्यांचं. आता हे म्हणजे आता फक्त ग्रामपंचायत सदस्य आहेत. आता झेडपी सदस्य झाल्यानंतर पुन्हा विधानसभेवर आवाज उठवतील जाऊन. काही अडचण नाही, कामाचा माणूस आहे, काय अडचण नाही. पिनूर गाव आम्हाला म्हणजे आम्ही पिनूर गावात म्हणजे कसं झालं माहितीये का, पिनूर गावाला पहिल्यांदा नेताच असा नव्हता. भयानक नेता पिनूर गावाला चरणराज चौरे नेटल्यापासून गावाला कुठला तंटा नाही, काहीच नाही, भांडण ही नाहीच. तर मग आता चरणराज चौरे जर निवडून आले तर आणखीन पेनूरचा विकास होईल का? 100% होणार. मोहोळ तालुक्यात पिनूर गाव हा 1 नंबरला जाणार. मोहोळ म्हणजे जेवढी गाव आहे ती तेवढी इथे येऊन आपला पिनूरचा विकास बघणार. 10 गाव आहे, 10 गाव. सर्वजण चरणराज चौरे म्हणताय, तुम्ही काय सांगाल? चरण चौरे हा हुशार माणूस आहे, हा चांगला माणूस आहे. म्हणजे तेच का, त्यांनी काय काय केलं? काय केले याने 30 वर्षात काय केलं नाही, याने 5 वर्षात करून दाखवले. ही ग्रामपंचायत बघा, ही पुतळा बघा, ही काय बघा, त्याने जेवढी जी कामं केली ती ह्या पुढाऱ्यांनी 30 वर्षात काम केले तेवढी त्यांनी कामं केले. काय वाटतं आता जनतेचा म्हणजे सगळ्यात जास्त कौल कुणाकडे आहे? 90% येणार, 90% येणार. गुलाल कुणाचा मग शेवटी? चरण चौरे. चरणराज चौरे म्हणतात सर्व. चरणराज चौरे को मतदान देणार. बरोबर आहे. आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा